तुम्ही तुमच्या ब्लॉगरच्या डॅशबोर्डवरती आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सेटिंगमध्ये येता, साईड बारमध्ये जाऊन सेटिंगमध्ये येता, त्यावेळेस तुम्हाला जो थर्ड सेटिंग दिसतो तो असतो गुगल ॲनालिटिक्स प्रॉपर्टी आय डी. आणि या गुगल ॲनालिटिक्स प्रॉपर्टी आय डीला चेंज करण्यासाठी तुम्हाला एक गुगल ॲनालिटिक्सची प्रॉपर्टी आय डी क्रिएट करावी लागते. आज ती कशी क्रिएट करायची त्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो. आधी गुगलवरती तुम्हाला जायचं आहे, गुगल ॲनालिटिक्स असं सर्च करायचं आहे. गुगल ॲनालिटिक्स सर्च केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीचा जो URL ओपन होईल त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सध्या तर माझा हे ऑलरेडी एक्झिस्टन्स होता म्हणून असा दिसतो, पण तुम्हाला दिसेल असा डॅशबोर्ड जो वेलकम टू गुगल ॲनालिटिक्स असा डॅशबोर्ड ज्यावेळेस तुम्हाला दिसेल त्यावेळेस तुम्हाला करायचं आहे स्टार्ट मेजरिंग. त्यानंतर तुम्हाला एक अकाउंट सेटअप करायचं आहे. अकाउंट तुम्ही तुमच्या पर्सनल नावाने बनवू शकता किंवा तुम्ही कोणाच्या नावाने किंवा तुमच्या निशच्या रिलेटेडसुद्धा तुम्ही बनवू शकता. मी माझ्या पर्सनल नावाने अकाउंट बनवतो. माझं नाव संदीप पाटील, तर मी संदीप पाटील या नावाने आधी अकाउंट सेटअप करतो. अकाउंट सेटअप केल्यानंतर तुम्हाला खाली गुगल प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस दिसेल. तर या रिलेटेड जर तुम्हाला गुगलचे काही प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस घ्यायचं असेल तर तुम्ही क्लिक करू शकता, पुढे नेक्स्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला एक प्रॉपर्टी आय डी सेटअप करावी लागते. प्रॉपर्टी आय डी सेटअप करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर्टीचं एक नाव ठेवावं लागेल, ज्याचं म्हणजे तुम्ही तुमचा जो वेबसाईट आहे त्या वेबसाईटचा एक निश किंवा वेबसाईटचं नावसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. ज्या नावे तुम्हाला रिपोर्ट हवे त्या रिपोर्ट्स रिलेटेड तुम्हाला ह्या प्रॉपर्टी आय डी तुम्ही टाकू शकता. मी ते प्रॉपर्टी आणि माहिती टाकतो. नाही, मी एक काम करतो, मी तुम्हाला इथे ब्लॉग आणि ब्लॉग अँड इन्फॉर्मेशन्स टाकतो. ब्लॉग अँड इन्फॉर्मेशन्स टाकल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे. इथे तुम्हाला युनायटेड स्टेट्स तुमचं जी कंट्री आहे ती कंट्री तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. जसं आपली इंडिया कंट्री आहे, इंडियन कंट्री आहे, तर इंडियन कंट्री तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. इंडियन कंट्री सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल आपला जो करन्सी आहे, जो इंडियन रुपये करन्सी आहे, तो इंडियन रुपये करन्सी मी इथे सर्च करेन. मला इथे इंडियन रुपये करन्सी भेटलं तर मी त्याला क्लिक करेन. हे सेटिंग झाल्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सेटिंग आहे शो ॲडव्हान्स ऑप्शन. या सेटिंगला स्किप करू नका. या सेटिंगवरतीच तुम्हाला प्रॉपर्टी आय डी क्रिएट होते. तर शो ॲडव्हान्स ऑप्शन्स या सेटिंगला मी क्रिएट केल्यानंतर क्रिएट अ युनिव्हर्सल ॲनालिटिक्स प्रॉपर्टी, आणि आपल्याला हा युनिव्हर्सल ॲनालिटिक्स प्रॉपर्टीज क्रिएट करायचा आहे, त्यामुळे मी इथे करेन क्लिक. ही खूप महत्त्वाची सेटिंग आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो वेबसाईट आहे, जो तुमचा URL वेबसाईट आहे, तो URL वेबसाईट्स तुम्हाला करायचा इथे पेस्ट. तर तुमच्या वेबसाईटचं URL तुम्हाला भेटेल. जसं तुम्ही ब्लॉगरमध्ये गेल्यानंतर व्ह्यू ब्लॉग कराल, व्ह्यू ब्लॉग केल्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा वेबसाईटचं URL मिळेल त्या URLला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला मी दाखवतो की सपोज आता हा माझा ब्लॉग आहे, ब्लॉगमध्ये मी व्ह्यू ब्लॉग केलो, तर हा तुमचा जो URL आहे हा URL तुम्हाला इथून करायचा आहे कॉपी, आणि तुमच्या ब्लॉगरच्या जो आपण गुगल ॲनालिटिक्सची जी प्रॉपर्टी करत होतो त्या ॲनालिटिक्समध्ये जाऊन तुम्हाला हा इथे पेस्ट करायचा आहे. एक लक्षात असू द्या की HTTPS आपण ऑलरेडी SSL सर्टिफिकेट घेतल्यामुळे इथे आपल्याला जो HTTPS आहे तो तुम्हाला करायचा आहे डिलीट. त्यानंतर तुमचा वेबसाईट्स असा दिसेल. त्यानंतर इथे दोन ऑप्शन्स आहेत. एक आहे क्रिएट अ बोथ ॲनालिटिक्स, गुगल ॲनालिटिक्स 4 आणि युनिव्हर्सल ॲनालिटिक्स प्रॉपर्टी, आणि खाली आहे फक्त की तुम्हाला युनिव्हर्सल ॲनालिटिक्स प्रॉपर्टी क्रिएट करायचं आहे का. तसं तर तुम्ही कोणताही ऑप्शन्स एक सिलेक्ट करू शकता. आपल्याला मेन गरज आहे युनिव्हर्सल ॲनालिटिक्स प्रॉपर्टी, पण जर तुम्ही दोन्ही जरी ऑप्शन्स सिलेक्ट केले तरी चालेल, असं काही इश्यू नाही आहे. मी आता हा पहिलाच दोन्ही ऑप्शन सिलेक्ट करतो आणि सिलेक्ट करतो. त्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे इंडस्ट्री, म्हणजे तुम्ही तुमच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये काम करता. सपोज तुमचा एक रेसिपीचा ब्लॉग असेल तर तुम्ही फूड अँड ड्रिंक्स, जर तुमचा एखादा हेल्थच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत जर असेल तर तुम्ही हेल्थ, जर तुमचं एक होम अँड गार्डन असेल तर तुम्ही त्या बाबतीत करू शकता, किंवा तुम्हाला एखादा
ऑनलाईन कम्युनिटीज, जे तुम्ही ऑनलाईन्स काही गोष्टी करू शकता, तर त्यासाठी मी ऑनलाईन कम्युनिटीजला सिलेक्ट करू शकतो. मी सध्या इथे माझं कोणतीच कॅटेगरी नाही म्हणून मी अदरला सिलेक्ट केलं. त्यानंतर मी जातो आहे की माझं आता सध्या मी एकटाच काम करतो आहे म्हणून मी 1 ते 10 असं एम्प्लॉई सिलेक्ट करतो. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की तुम्हाला रिपोर्ट्स कसे हवे, जसं तुम्हाला म्हणजे साईट रिपोर्ट हवा आहे, तुम्हाला ॲपमध्ये हवं आहे, या सर्व गोष्टीचा मी या सर्व गोष्टी मला हव्या आहेत. त्यामुळे मी सर्व गोष्टीला मी चेकबॉक्सला क्लिक करतो आणि अदर्सला सोडून मी क्रिएट करतो. क्रिएट केल्यानंतर तुम्हाला एक असा डॅशबोर्ड ओपन होईल जिथे तुम्हाला टाकायचं आहे तुमच्या कंट्रीचं नाव. सुरुवातीला इथे तुम्हाला युनायटेड स्टेट्स दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कंट्रीचं नाव टाकायचं जे आपली इंडिया कंट्री आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला करायचं आहे त्यांचे जे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत गुगल ॲनालिटिक्सचे टर्म्स अँड कंडिशन्स, त्याला आपल्याला ॲग्री करावं लागतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली आणखी एक बॉक्स दिसेल जे स्क्रोल डाऊन केल्यानंतर तो तुम्हाला तिथं करायचा आहे क्रिएट. त्यानंतर मी ॲक्सेप्टला क्लिक करतो. त्याच्यानंतर तुम्हाला हा एक ईमेल इन्फॉर्मेशन्स असं येईल आणि एक तुम्हाला असं एक डॅशबोर्ड ओपन होईल. हा सध्या तर तुम्हाला कॅन्सल करायचा आहे, कारण 2 पद्धतीनं आपण त्या कनेक्ट करू शकतो हा गुगल ॲनालिटिक्स. त्यापैकी मी तुम्हाला फक्त एकच मेथड सांगतो आहे. दुसरा मेथड तुम्ही गुगल टॅग वापरून गुगल टॅग मॅनेजर वापरून पण तुम्ही करू शकता. तर हा फर्स्ट जो मेथड आहे तो सोपा आहे, त्यामुळे मी तुम्हाला तोच मेथड रिकमेंड करतो. तर गुगल साईट टॅग्स तुम्हाला ऑलरेडी टॅगनी तुमचा गुगलचा ॲनालिटिक्स ID ऑलरेडी कनेक्ट झालेला आहे, तर ते तसं चांगलं आहे. जे तुम्ही चेकबॉक्सला क्रिएट केला होता त्यामुळे तो गुगल ॲनालिटिक्सचा तो ID डायरेक्ट कनेक्ट होत झालेला आहे. त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा युनिव्हर्सल ID तुम्हाला परत नेऊन ब्लॉगरला कनेक्ट करायची गरज नाही. तरी पण आपण या वेबसाईटसाठी जो आपला मेन काम होता तो आपण करू. चला तर मग या ठिकाणी आपण क्रिएट अ प्रॉपर्टी केलं होतं आणि ह्या प्रॉपर्टीचं तुम्हाला इथे समजेल की तुम्ही 2 कोड जनरेट केले होते. एक आहे तुमचं GA4 गुगल ॲनालिटिक्स 4 आणि वरती तुमचा आहे युनिव्हर्सल कोड. तर आपला हा युनिव्हर्सल कोड जो आहे तो तुम्हाला कॉपी करून तुम्हाला तुमच्या ब्लॉगरला टाकायचा आहे. तर युनिव्हर्सल कोड कॉपी करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे प्रॉपर्टी सेटिंग्समध्ये. तुम्ही पाहू शकता क्रिएट अ प्रॉपर्टीच्या खाली तुम्हाला प्रॉपर्टी सेटिंग आणि प्रॉपर्टी सेटिंगच्या खाली तुम्हाला ट्रॅकिंग ID मिळते. हा जो युनिव्हर्सल ट्रॅकिंग ID आहे तो तुम्हाला करायचा आहे कॉपी आणि तो तुमच्या गुगलच्या जो ब्लॉगिंगच्या जो तुमचा गुगल ॲनालिटिक्सची जी प्रॉपर्टी ID होती, जे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं, तिथं करायचं आहे फक्त पेस्ट आणि करायचं आहे तुम्हाला सेव्ह. हा सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही तुमचा रिझल्ट्स आहे, जो तुमचा आता या वेबसाईटवरून तुमचे जे काही व्हिजिटर्स आहेत, जे काही लोक येऊन व्हिजिट केलेत आणि कोणत्या कंट्रीतून व्हिजिट केलेले आहेत, कोणत्या पोस्टला जास्त व्हिजिट केलं, त्या बाबतीत तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन्स देतो. त्यासाठी मी जातो आहे. आता तुम्ही इथे एक होम नावाचं आयकॉन असेल तिथं मी क्लिक करतो. त्यानंतर मी तुम्हाला रिअल दाखवतो की ॲक्टिव्ह युजर्स तुम्ही आता सध्या तुमच्या वेबसाईटला कोण पाहत आहे. आता एक व्यक्ती पाहत आहे जे तुम्हीच आहात, तर ते तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर या ॲनालिटिक्स प्रॉपर्टीमध्ये म्हणजे हे जो गुगल ॲनालिटिक्स आहे त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत जे शिकण्यासारख्या आहेत. त्यासाठी मी सेपरेट एक नवीन व्हिडिओ बनवतो. जसं आता तुम्ही पाहू शकता लोकेशन आहे, ट्रॅफिक सोर्स आहे, कंटेंट तुम्ही कोणत्या कंटेंट्सला जास्त लोक पाहत आहेत किंवा ऑडियन्स, ॲक्टिव्ह युजर आता सध्या किती जण तुमचे वेबसाईट्स पाहत आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या गुगल ॲनालिटिक्समधून कळेल. त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे होममध्ये. तुम्ही पाहू शकता की आता सध्या ॲक्टिव्ह युजर 1 आहे. सो असंच मी पूर्णपणे ॲनालिटिक्स गुगल ॲनालिटिक्सची जी गोष्ट आहे, गुगल ॲनालिटिक्सच्या बाबतीत जे काही रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन्स असं एक मी व्हिडिओ बनवेन आणि त्यानंतर तुम्हाला गोष्ट कळेल की हे ॲनालिटिक्सच्या रिलेटेड कोणकोणती माहिती आपल्याला इथे कळते. तुम्ही पाहू शकता यामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत ज्यावेळेस आतमध्ये तुम्हाला कळणार की आणि ज्यावेळेस तुम्ही इझिली याला कनेक्ट करू शकता तुमच्या मेल ID ने. तर चला मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. प्लीज सबस्क्राईब